कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी फळे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। शहबाज शेख, इरफान शेख असे या चोरट्यांची नावे आहेत। या दोघांविरोधात याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत। या चोरट्यांकडून पोलिसांनी 6 मोबाईल, 1 दुचाकी हस्तगत केली आहे। तर कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी विक्रेते तसेच भाजी फळे खरेदी करण्यात येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या। पहाटेच्या समोरच सकाळी तसेच रात्रीच्या सुमारास या घटना घडत होत्या। गर्दीचा फायदा घेत चोरटा मोबाईल लंपास करत होता। अशीच एक चोरी प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नवनाथ रुपवते, बाबासाहेब डुकले, एएसआय सुरेश पाटील, हवालदार सचिन साळवी यांच्या पथकानं चोरट्यांचा शोध सुरू केला। सराईत चोरटा शहबाज शेख याला गोविंदवाडी परिसरातून अटक केली तर त्याचा साथीदार इरफान हा एमपीएससी मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचत इरफानला देखील बेड्या ठोकल्यात। या दोघांकडून चोरीची दुचाकी, 6 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। शहबाज आणि त्याचा साथीदार इरफान याने आणखी मोबाईल चोरले असावेत असा संशय पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये क्राईम पीआय डुकलेज यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय रुपवते साहेब डिटेक्शन ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे एससी सचिन साळवी, एससी बागुल, एससी बाविस्कर, एससी भालेराव, पीसी आंधळे आणि इतर स्टाफ यांनी सराईत गुन्हेगार जो आहे त्याला पकडून बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 171/2013 भादवी कलम 341, बाजारपेठ पोलीस स्टेशन 364 भादवी कलम 379, बाजारपेठ पोलीस स्टेशन 422 भादवी कलम 303(2) भारतीय न्याय संहिता आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन 425/24 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3-5 आणि मानपाडा पोलीस स्टेशनचा सुद्धा एक गुन्हा ओपन केलेला आहे। त्याचा क्रमांक आहे 975/24 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3-5। तर हे पथक आमचं मोटरसायकल चोरी आणि याच्यासाठी शोधामध्ये कार्यरत होते। मग त्यांना अचानक बातमी मिळाल्याने आणि जनतेकडून माहिती मिळाल्याने त्या आरोपीला ताबा घेतलेला आहे, अटक केली त्याला। अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपासामध्ये 5 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारे अजून त्याचे कोणते गुन्हे ओपन होत आहेत का ते आम्ही पाहत आहोत। तसेच त्या गुन्हेगारांना, आरोपींना आम्ही इतर आमच्या झोनमध्ये आणि रिजनमध्ये पण काही गुन्हे निघतात का त्या संदर्भात देखील आम्ही त्याची तपासणी करीत आहोत। अशाच प्रकारचे सापळे नेहमी हे आमच्याकडे लावले जातात, कायम लावतो आम्ही आणि डिटेक्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। सर, हे आरोपी कोण आहेत आणि यांच्याकडून काय माल हस्तगत आपण केला आहे? आता हे आरोपींचे नाव आहे, 2 आरोपी आहेत। शहबाज शकील शेख वय 31 वर्ष, रूम नंबर 400 गुजराती मंदिरजवळ कल्याण पश्चिम असं आरोपीचं नाव आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात जो माल आहे तो 30,000 रुपयाचा एक ओप्पो रेनो 10 निळ्या रंगाचा मोबाईल आहे आणि एक 15,000ची विवो कंपनीचा मोबाईल आहे, एक 15,000चा किमतीचा परत एक रिअल टाईम कंपनीचा मोबाईल आहे, 20,000 किमतीचा ओप्पो मोबाईल आहे आणि 15,000 किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आहे। असं एकूण 95,000चा ऐवज आम्ही जप्त केलेला आहे अटक आरोपीकडून आणि रितसर कागदपत्र बनवून त्याला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही डॉक्युमेंटेशन त्याचे बनवलेले आहेत। चोरी करण्याचे गर्दीचा फायदा घेऊन बाजारामध्ये गर्दीचा फायदा घेऊन असा 1-2 मिळून असा खिशाला जोरात झटका देणे आणि ते मोबाईल लक्ष विचलित करून टाकणे आणि मोबाईल त्याच्यात चोरणे अशा प्रकारचे गुन्हे करतात, गर्दीचा फायदा घेत असतात। तरी नागरिकांना पण आव्हान आहे की गर्दीमध्ये वरच्या खिशामध्ये कोणी मोबाईल ठेवू नये, मोबाईल व्यवस्थित आपला खालच्या खिशात ठेवायला पाहिजे जेणेकरून सहजासहजी त्यांची चोरी झाली नाही पाहिजे असं आमचं नागरिकांना सुद्धा आव्हान आहे। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं।
स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.